DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। प्रभाग क्रमांक 11 मधून योगेश गांगुर्डे यांना शिवसेना शिंदे गटकडून आगामी निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास ठेवून योगेश गांगुर्डे यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली बांधिलकी सातत्याने जपली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवत कोणताही विलंब न करता शिवसेना शिंदे गटाचे तिकीट प्रदान केले। AB फॉर्म प्राप्त झाल्यानंतर योगेश गांगुर्डे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कोणताही गाजावाजा न करता शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी औक्षण करून योगेश गांगुर्डे यांना शुभेच्छा दिल्या। शिवसेना पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाल्याच्या आनंदात पेढ्याचे वाटपही करण्यात आले। या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना योगेश गांगुर्डे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महादेववाडी येथील महादेव मंदिरात दर्शन घेतले। प्रभाग क्रमांक 11 मधील विविध ठिकाणी नागरिकांनी शांततेत येऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश गांगुर्डे यांना शुभेच्छा दिल्या। या संपूर्ण कार्यक्रमाला प्रभागातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती लाभली। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।